मंडळी. कस काय मंडळी, आवडती ना आपली वेबसिरीज? आपली वेबसिरीज अशीच पुढे पाहण्यासाठी लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन म्हणजेच घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. तर चला मग वळूयात आपल्या नेक्स्ट पार्ट. मला घालायचं. मला घालायचं मला नाही घालायचं. आई मी चालले. तू माझी होई का पाठ? अगं चुकलं पडली असेल. निकिता जर हा निकिता डबा रस्त्याने व्यवस्थित जा. हा घे कोमल तुझा डबा. आणि कोण तो सरपंचाचा मुलगा? अगं आई तो रोहन. हा तो रोहन मुलगा, तो चांगला आहे, त्याच्या बरोबर जात जा. हा आहे रोहन. रोहन सरपंचांचा मुलगा. रोहन बाळासाहेब पाटील हा म्हणजे खूपच आगाऊ आणि सर्किट. याचा आणि त्यांच्या वडिलांचा 36चा चाकडा. तुझा बसनी मी रोहन सोबत येणार आहे. हा तसं पण मला नाही यायचं त्यासोबत. तो लय बावळट. ओय त्याला काय म्हणायचं नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. हो का? हो. अरे किती वेळ झालं बसत हॅलो. हा बोल ना. हा रोहन कुठे आहे तू? घरी अरे मी आलते बस स्टँड वर, बस याय नाही. तू येतोय ना घ्यायला? निघतो, चालू. हा ये मग लवकर. बुलेटची चावी कुठे? कशाला लागते तुला बुलेटची चावी? कॉलेजला जायचे. एसटी जा की. अहो सरपंचाचं पोरग एसटीने. मग काय फरक पडतो एसटीने गेलं मग? गावात तुमची इज्जत तर राहीन का? सरपंचाचं पोरग एसटीने जातोय. मग काय मोठी 4 व्हीलर नेतो का? 4 व्हीलर नको, मला जमत नाही नीट नाटक. उगा धडाका बिडाकत माझ्या आणतो मी. चावी द्या बुलेटची. ती बाहेर शाईन उभी ती घेऊन जा. शाईन काय होतं शाईनला न्यायला? राहू दे ते शाईनची. ए थांब ना इकडे. काय करते ते दोरखंड? बघू इकडे. अहो पप्पा तर काय दोरखंड म्हणतात का? मग काय हेडफोन म्हणतात त्याला. ते कशाला असतं हेडफोन? अहो हे मोबाईलला कनेक्ट असतं डायरेक्ट. होय. फोन बिन आला नसतं, बटन दाबा ओके. बघू इकडे, मला बघू बरं. तुम्हाला कशाला लागतंय? एवढ्या गाड्या बिड्या घेताय माझ्या कशाला मागं लागल्यात? त्याला चिकट टेप लावला वापरतोय मी. या इज्जत घालवायची काम आहे. मग इज्जत कशाला घालतो? सरपंचाचा मग द्या की पैसे, घ्यायला नको का? बरं बरं देतो तुला सोमवारी घेऊन. सोमवारी राहू दे मला. माझं मला राहू द्या, तुमचं तुम्हाला घ्या ना होईल. एवढ्या गाड्या घ्यायला काय होतंय? येते का वाचता? वाचायला मी काय झालं? नाही शाळा शिकलो नाहीत का? मी शिकलोय म्हणून तू शिकलाय. बरं जाऊ का आता? काय देवी लावायची माहिती मला कॉलेजला. बघा लावली जातो मी. बाय. वहिनी वहिनी दादासाहेब आलेत का? काय झालं त्यांना? काय झालं? मला तुला भीती वाटते. काय झालं काय सांगा ना लवकर. वहिनी काय नाही झालं, मला वाटलं ती घरी आल्यात म्हणून मी बघायला आलो. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी त्यांना घेऊनच येतो. कांता भाऊ बोला की वहिनी. काळजी वाटते त्यांना घेऊन या बरं का. नक्की हो नक्की घेऊन येतो.
आता आलोय की चल की लवकर फोन करू तिकडे पप्पा तारा देते कुठे चल चल बस आली चल लवकर. हे आहेत गावगुंड जलवाभाई. हे स्वतःबद्दल अभिमान बाळगतात की त्यांनी खूप मर्डर केले, परंतु अजूनही पोलीस चौकीची पायरीही चढले नाहीत. चायला गावात काय आपल्याला शिकार भेटत नाही वाटतं आज. हा चम्या, जलवाभाईंचा उजवा हात. काय म्हणतात भाई, मागे एकदा आपण मिळून सगळ्यांनी कशी मज्जा केली भाई, विसरलात का भाई तुम्ही? अरे आत्ताच बोल वाड्या. आता ना आपल्याला लय तलब झालेले. तुझ्या जुन्या गोष्टी ऐकायला मी काही तर थांबलो नाही. भाई भाई शांत व्हा थोडं, मी करतो सोय तुमची, चला. बरोबर चल. आबा हा कांता बघा किती काय काय मध्ये चाललाय. काय रे गाड्या, त्या दिवशी झालेली भांडणं तर आम्ही कधी विचारलं तुझी अजून बी ध्यानात येत काय? अरे कुठं गेला तुझा गरिबांचा काय वारी दादासाहेब? अहो काय सांगू आबा, त्या दिवशी आम्ही दोघं दादासाहेब आम्ही गेलतो, तिथं अपघात झालता ना. तिथं एवढी भयानक जागा आहे ना. आम्ही दोघं गेलतो. तो दादासाहेब कुठे गेले कळलेच नाही. तो काय करीत होता रे? तुला माहित नाही का दादासाहेब कुठे गेलं ती? माझ्या डोक्यात लागल्यासारखं झालं आणि मी बेशुद्ध पडलो. बेशुद्ध पडल्यानंतर काही तासानंतर मला जाग आली. मी बघितलं तर दादासाहेबच नाही. मला वाटलं दादासाहेब घरी गेले. मग आहेत का दादासाहेब घरी? वहिनींना विचारलं, नाही आले ते. वहिनी खूप काळजी करत होते. काय आबासाहेब, तुमचं सगळ्यांबरोबर वाकड आहे का? हो सिरियसली? ए यार सोडा की. अरे आपले दादासाहेब कुठे गेलेत काय माहिती, सापडा नाहीत. कोणत्या पाडव्याने गायब केलं बघतोच, त्याला गोळीच मारतो. कसं? एक गोळी कायमचा आराम. आमचा एका बुक्कीलाच. हो सिरियसली? यार चला आपण दादासाहेबांना शोधून काढू. चल रे बघूया. चला कांता भाऊ, आपण आपल्या गाडीत जाऊ. चला चम्या, अरे चला आपल्या गाडीवर. हा होय भाई, चला. चला. थांबवा. कसलं दळबत्र रे, कशाला घेऊन आला? घरी ठेवायचं ना ते. ह्याचं काय काम आहे रे इथं? हे याच्यामुळे झालेलं आहे. ए यार थांबा. आपण जी शोधायला आलो ती शोधू. आबासाहेब ऐका, तुम्ही हे वाडाकडे बघा. जालवाभाई तू इकडं खोलीकडे बघ, मी जातो इकडं. चल रे चम्या. ही असली कसली जागा आहे रे? आजपर्यंत नव्हती बघितली मी. किती भयान आहे बघ ना लागा. काय अरे काय बघूया, काय लावलं ही? तू बघ तिकडं, मी बघतो इकडं.
रात्री तर माझ्यावरती खूप विचित्र घडले, खूप कंटाळा आलाय गाड्या. अयो दादासाहेब सापडले, दादासाहेब सापडले. हो आलो आलो आलो. अयो अयो दादासाहेब, अयो अयो दादासाहेब, अयो दादासाहेब 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 उठा दादासाहेब कांताभाऊ चला बाई, तुम्ही एक काम करा, तुम्ही दादासाहेबांना घेऊन दवाखान्यात जावा. मी पोलीस पाटलाला फोन करतो आणि हे काय म्हणतोय ते बघतो. ओके ओके. हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? हा आबासाहेब बोलतोय. हा बोला ना आबा. हो त्या मशानभूमीच्या शेजारी ना. मशीन पैसे का? हा हा त्या पडक्या वाड्यापाशी. हा हो तिथं दादासाहेबांचा पण कार्यक्रम झाला हो. हा हा अरे पोरीची पण एक डेड बॉडी सापडली. ठीक आहे चालते कळवतो पोलिसांना आणि लगेच तिकडे येतो. लवकर ये लवकर. हा त्या मशानभूमीच्या शेजारी या पाटील या या या. हा नाव काय तुमचं? नवनाथ बाप्पू खामगार. तुमचं काय प्रकरण झालं? जमिनीबद्दल भांडणं झाले. काय नेमकं काय प्रकरण, म्हणजे जमिनीचं भावाभावाची भांडण का? हो. बरं बरं. दुसरा कोण आहे? दुसरं कोणाला वाढलं? हॅलो हॅलो श्रीगोंदा पोलीस स्टेशन. हे आहेत कॉन्स्टेबल मस्के. ठाणे हवालदार मस्के बोलतोय. कॉन्स्टेबल मस्के का? हा पोलीस पाटील बोलतोय. बरं बरं बरं. मशीन पैसे खून झाला साहेब. तुम्ही तिथं पोहोचा, मॅडमला सांगून ना मी येतो लगेच. या तुम्ही, मी पण आलो. ओके ओके चालतं, ठीक आहे. धरपकड साहेब, मॅडम लय रागिटी वाटतं. चला लवकर. फोन आला मी आता येणार धरतो मॅडम. नवीन मॅडम आले. हा नवीन मॅडम आले. हे आहेत हवालदार धरपकड. चला. नवीन मॅडमची नेमणूक झाली काय? होय रे मस्के, ही मॅडम लय कडक आहे का? अरे कवर ही जवळ नवीन आहे ना तवर जेव्हा एकदा कळत ना इथं कायदा काय चलत नाही. तिच्या आईला सगळे सरळ होते. आहे ना, काय काय असतात कडक मॅडम, पायाचं पार तुकडं पाडून घेतात आपल्या. हा जाऊ दे मग काय. मॅडम आले वाटतं, चल लवकर. आले आले चल. या आहेत PSI महिमा सूर्यवंशी. यांना पोलीस स्टेशनमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि कामातील हलगर्जीपणा अजिबातच जमत नाही. कॉन्स्टेबल मस्के का? येस मॅडम. आणि धरपकड? धरपकड मॅडम. काय धरपकड? बसा. बस ना. हो बसा. रजिस्टर तो कोणच दिसतंय काय मस्के? ते आपल्या खालून तूप लोणी भेटतात काय तुमच्या पोलीस स्टेशनला? नाही मॅडम, तसं काय नाही. मग
गाव शांतच आहे, इथं काय असं भानगड वगैरे काय नसतात जास्त. पोलीस स्टेशनचं काम जरा कमीच. मस्के, मला कामात अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही. आता इथून पुढं माझ्या पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार मी खपवून घेणार नाही. तुमचं काम जाणवलं तर तुमची हायवे केली जाणार नाही. हवाला धरपकड, समजतात काय म्हणते ते? हा मॅडम, समजलं. मॅडम पोलीस स्टेशनला एक नवीन केस आली, आपल्याला पोलीस पाटलाचा फोन आलता, जावं लागेल तिकडे. चला गाडी काढा. चला धरपकड होता. लका 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 आजही पेपरला नाव नाही. सरपंच आहे का पप्पा? त्यात नाव आणण्यासाठी काहीतरी करावं लागतं. हो सरपंच, चेला आला तुमचा चेला. कपडे द्या की जरा नीट घाला, इस्त्री करून नाही येत ती. गावात बदनामी तुमची. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार. काय बघत्या, काय म्हणतोय गावाकडं, काय खुशखबर? लय मोठी खुश खबर आहे, तुम्ही तर लय खुश होता. काय अशी काय नेमकी खुशखबर? अहो दादासाहेब पडला ना राव. पडला? मग काय काय टंगडं मोडून घेतलं काय? काय माहिती आता. जात काय कामात होती? जाऊ दे की, आपल्याला काय काय मग निवांत आहे का बघते? निवांत तर राहू द्या. तिथं दादासाहेब पडला होता, तिथे एका मुली डेड बॉडी घावली. काय? हा डेड बॉडी? मग आणि मुलीची? हा. मला वाटतं काहीतरी या प्रकरणाशी दादासाहेबांचा संबंध असू शकतो. असू शकतो. असू शकतो. मग बघू काय बोली गावात घुसू दे जरा चर्चा त्या काय जाऊन तर पाहू आपण काय. चला. वहिनी कस काय, दादासाहेबांची तब्येत कशी काय, बरी आहे का? अहो अजून तर बेशुद्धच आहे. तुम्ही थांबा थोडा वेळ, आम्ही बघतो यांना काय झाले. नमस्कार. दादासाहेब अजून सुद्धा नाही आले का? नाही ना हो, काळजी वाटते. बघा ना काय झाले त्यांना. कोण आहे काय? दादासाहेब काय झालं? दादासाहेब सिरियसली? दादासाहेब सिरियसली काय झालं? दादासाहेब ओके. काय सारखंच बंदूक घेऊन पडते, घाबरून मारशील ना. काय चाललंय तुमचं इथं? दादासाहेबांना काय झालं? तुमचं काय चाललंय? त्याला येडा काय तुझ्या बाई, तू परिस्थिती काय चालली इथं? इथं जीवन मारण्याचा संबंध आहे ना. ओ सिरियसली? यार सर बाजूला. अच्छा सिरियसली? दादासाहेब दादासाहेब बरं वाटतंय का आता? दादासाहेब दादासाहेब तुम्ही रात्री गेलता कुठं? तुम्ही ज्या ठिकाणी गेला होता ना रात्री, त्या ठिकाणी एका मुलीचं प्रेत सापडले. कशाला गेला होता दादासाहेब तुम्ही? आबा काय झालं, मला अचानक बास होत होते आणि बास झाल्यामुळे मनामध्ये जरा कावर उठल्यागत झालं. मला वाटलं की मागच्या वेळेस मी माझी मोटरसायकल जिथं पडली होती तिथंच गेलं पाहिजे, म्हणून मी कांताला फोन केला आणि कांताला बरोबर घेऊन गेलो आबा. आणि तिथं गेल्यानंतर काय घडलं मलाच माहीत नाही आहे, पण ते आता तुम्हाला कांताच सांगतील आबा. मला नाही आता काय आठवत आबा. दादासाहेब काय भानगडे, तुमची गावात उलट सुलट चर्चा चालू आहे. बाळासाहेब कसली चर्चा चालू आहे माझी? हेच की दादासाहेब, तुम्ही तिथं कशाला गेला होता? तिथं त्या एका पुरीचं प्रेत बी पडलेलं होतं. याचा अर्थ काहीतरी दादासाहेबांचा त्या प्रकरणाशी संबंध वाटतोय. ओ सरपंच, काय पण नका दादासाहेबांच्या डोक्यात घालू. काय ते खरं न खोटं कळणच की पोलीस तपास करतेच की त्याचा. होय होय दादासाहेब, काळजी नका करू, आम्ही आहोत. हो दादासाहेब, आबासाहेब म्हणते ते सगळं खरं आहे.
तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहे. सगळे म्हणतात ना, नका काळजी करू. चला सगळे चहा पाणी करून घेऊ. पप्पा उठा, मी करते तुम्हाला चहा. अहो दादासाहेब ऐका पोरीचं, चला. हो गावकरी चला, पोलीस बघतील काय करायचं ते. चल छान ए यार बघूया, तू थांब. कुठे चालला यांचं काय ऐकतो राव. दादा आता आम्ही बराच वेळ झाला आलेलो, तुम्ही आपलं चहा पाणी करा, आम्ही आता येतो. चल रे बघूया, चल रे कांता. आबा कांता भाऊ तुमचा आभारी, तुम्ही आलात नाही का, तुमच्यामुळे मला धीर भेटला. मित्रांनो आभारी तुमचं सगळ्यांचं मी. ठीक आहे, चला भेटू परत आपण. हा चल. चला हो, आंघोळीला पाणी काढले, चला आंघोळ करू. अशा गाव आपल्या बरोबर इकडे आलं मला बघायला, चौकशी करायला नाही का. आबा आले, बाळासाहेब आले, सगळे आले, आपलं जलवाभाई पण आला. बरं आपण काहीतरी काम चांगलं करतो, त्याचं फळ मनाचं भेटते आपल्याला. सगळ्यांनी धीर दिल्यामुळं मला पण थोडंसं अंगात ताकद आल्यागत होती. झालेला प्रसंग वाईट आहे. चल जाऊ, मी पण आता उठतो, थोडंसं आटपून घेतो. तू चहा वगैरे ठेवण्याचं. चला उठा घ्या. चल बरं आता चल चल, मला हात दे जरा थोडंसं. पोलीस पाटील का तुम्ही? हो साहेब हो. हा पाटील, काय झालं नेमकं? हा साहेब इथं झालं शेजारी, हा का? जाऊ आपण बरं, डायरेक्ट. चला चला चला. चला साहेब इकडे झालेली. बेटा बघा, तो तिकडे दिसतोय, बघा तिकडं. बॉडी बाहेर काढून घ्या. कोणी पाहिली अगोदर? आबासाहेबांचा चहाला बुके त्यांनी पाहिली बघा. बरं बरं बरं. तुम्ही हिला ओळखता का? नाही ओळखत. मस्के आजूबाजूला चेक करून घ्या. ओके मॅडम. वरती वन तिथं कुठं मर्डर पण भेटतंय का बघा. बरं बरं बरं, ठीक आहे मॅडम. ओके मॅडम, ओके. मस्के मस्के बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. ओके ओके मॅडम. बघतो ना काय सापडलं तर. काही सापडत नाही.
आखून दुसरीकडं करून इथं आणून टाकलेली आहे. हा साहेब मला तसं वाटतं कारण गावात असं कधी घडलेलंच नाही या अगोदर. इकडं कोणी येताना बघितलेलं आहे का कोणी? हे आबासाहेब जलवाबाई आणि त्यांची चेली आले तिकडे त्यांनीच पाहिलं होतं ते. तर त्या लोकांचे काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेत का? मस्के येस मॅडम. काय पण माहिती वगैरे मिळाली का तुम्हाला? काय माहिती भेटली नाही मॅडम. पोलीस पाटील या आता तुम्ही. या कुणाचा लवकरात लवकर छाडा लावा. पर खून करण्यापर्यंत मजा गेली ह्या माणसाची. वय की सरपंच. पण पोपट्या दादासाहेबांचा 100% ह्या प्रकरणामध्ये गेम वाढले सरांना. सारखा गावच्या राजकारणात गुडगुड करायचा. बरं झालं आपल्याला धैर्यालाच होता. आता जमाना खडी फोडायला. काय रे पोपट्या बरोबर बोलतो ना मी. होय सरपंच सारखा नडायचा आपल्याला. आता साल्याचा वाजवत्या की गेम. अहो सरपंच ती नवीन आलेली PSI मॅडम लय सर्किट आहे सगळ्यांना सोलून काढीन. पोपट्या तो म्हणतो तसं जर झालं ना तर आपल्याला लयच बरं वाटेल. बघ लय उडत होता वाऱ्यावर काय म्हण गरिबांची सेवा करीत होता. आता जा जेलमध्ये म्हणावा कर सेवा खाम यावा. काय भाई काय जपता तुम्ही त्या बंदुकीला एवढं? अरे चम्या जपायला लागतंय. ही आपली जान आहे जान. होय. हा मग ह्याने तर आपली दादागिरी वाटते दादागिरी. हा ना भाई आपली दादागिरीच कमी होत चालली हो. चायला खरंच की राव. आधी आपल्या गावात किती चर्चा होती की जलवाबाईंनी ह्याला मारला त्याला मारला ह्याचा आप मर्डर केला त्याला फुल मर्डर केला. पण काय काय कुणास ठाव पण दादासाहेबांचा मॅटर झाल्यापासून सगळं गावात त्यांचीच चर्चा. होय ना भाई. आपली चर्चाच कोण करा नाही. हा ना भाई. कारण चम्या तुला खरंच वाटतं का त्या दादासाहेबांनी त्या पोरीचा मर्डर केला असं म्हणून? काय भाई काय त्या दादासाहेबाचं नाव घेता? त्या माणसानं मुंगी सुद्धा मारली नसल आणि मुलगी काय मारणार? ते पण खरं आहे का? त्या माणसाने गरिबासाठी स्वतःची जिंदगी वाया घातली आणि तो माणूस काय खून करणार? खून करायला तर तुमच्यासारखा मर्द पाहिजे भाई. नसाला आपल्यासारखा माणूस लागतो आपल्यासारखा. आयला एवढी लपडी केली पण एकदा पण पोलीस स्टेशनला गेलो नाही. चायला वाले आपला रात नाही करायचा. नाही नाही भाई तुमच्यासारखा भाईच नाही. अहो नावच दशजे जलवा भाई जलवा भाई. नंतर हैदरा आपल्यात पण दादासाहेबांवर शकच येतोय मला. तो काही म्हण त्या दादासाहेबांचा 100% हात असणार. तो भाईचा अनुभव आहे अनुभव. भाई 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 पाखरू पाखरू पाखरू. काय वाटतं दादासाहेबांचा या खुनामागे हात असेल? दादासाहेबांना जेल होईल की दादासाहेब निर्दोष सुटतील? हे पाहण्यासाठी वाट पहा आपल्या पुढील भागाची.